तर कसं आहे पब्लिक पोरांची वाट पाहत होती जेवायला, कारण पोरं इथं बसत्या दररोजचा याचा अड्डा आहे आमचा. मग काय भाई, आणि त्यांची ओरल चालू होती त्याच्यामुळे त्यांना टाईम होत होता. म्हटलं चला आता इथून निघून जावं म्हटलं कॅन्टीनवर जेव्हा. मग काय इथं पोरं आले हो. आणि आमच्या गँगमधल्या एका पोराला आहे ना भाई उपवास होता, त्याच्यामुळे तो आणि चला ना कॅन्टीनवर, इथं नका बसू आणि पोरं म्हणे बस नाही मग ऐकलंच नाही. मग काय चला म्हटलं आता पटकन दिवशी कॅन्टीनवर. आणि कॅन्टीनवाला काय ओळखीचाचे, निघलो ना गेटच्या बाहेर. मग काय भाई इथं आलो डायरेक्ट मग श्री सावंत कॅन्टीनमध्ये. भाई नवीनच खोलली इथं, एकच नंबर आहे भाई कॅन्टीन. आणि मग काय भाई 20 रुपयाला फुल प्लेट साबुदाण्याची, साबुदाणासुद्धा भेटतं. मग काय तुमच्यावानी कांद्याची भाजी आणि भाकर आणि होती, खाल्ली ना भाऊ. मग काय तुमचं आळ्या जेवण करून इकडं रूम क्लासमध्ये. मग काय इकडं पोरं बसले होते, म्हटलं चला आता बाहेर तरी जाऊन. मग काय मित्रांसंग फिरायला आलो इकडं, म्हटलं फोटोशूट करायला धरण होतं इकडं. म्हटलं मस्त फोटो बिटो काढून घ्यावं. मग काय पोरं मित्रांनो म्हटलं काढ म्हटलं फोटो तूच. आणि ऊनसुद्धा इतकं तडाख्याचं पडेल होतं आणि काय सांगू. मग काय भाई फायनली मित्रांनी घेतले आणि फोटो. मग चला म्हटलं आता इथून पटकन दिवशी. मग काय पोरं